सातपुड्यातील निगडी परिसरात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे पिकांची हानी। ज्वारी, मका, बाजरीच्या काढणीला आलेल्या कणसाला आले कोंब। 200 शेतकऱ्यांचे 300 हेक्टर पिकांचे मोठे प्रमाणावर नुकसान। पिकांचे नुकसानीचे अद्याप पंचनामे झाले नाही, शेतकऱ्यांचा आरोप। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील निगडी व परिसरात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। निगडी परिसरात 250 वनपट्टे धारक शेतकऱ्यांचे सुमारे 300 हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाली आहे। ज्वारी व पिकाचे कणसे अंकुरली आहे। शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे। ग्रामपंचायतच्या वतीने महसूल विभागाला लेखी निवेदन देऊनही अद्याप पिकांचे पंचनामे झाले नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। दिनांक 22 ऑक्टोबर पासून संततधार व मुसळधार पावसामुळे काढणीला आलेले ज्वारी, मका, बाजरी, सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। ज्वारी, मका कणास दाणे कोंब उगवले आहेत। पिकाची हानी झाली आहे। महसूल व कृषी विभागाचा कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी पंचनामा करण्यास आलेला नाही। शासन व प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालावे, पंचनामे करीत नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी। रणजित पावरा, दिलवरसिंग पावरा, वसंत पावरा, दिलीप पावरा, चंपालाल पावरा, जोहऱ्या पावरा, तुकाराम पावरा, बुरद्या पावरा, जहांगीर पावरा, माना पावरा, माजी सरपंच चौधरी पावरा, कल्पेश पावरा, अनिल पावरा, अजय पावरा, बुद्या पावरा, खेमा पावरा, विलास पावरा, मान्या महाराज, भावशा पावरा, ओखाड्या पावरा, दशरथ पावरा, सायसिंग पावरा, जात्र्या पावरा आदीसह शेतकऱ्यांनी केली आहे। गेल्या मागच्या महिन्यापासून 21-22 तारखेपासून तर आजपर्यंत सतत पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील दळगाव तालुक्यामध्ये निगडी या गावात खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झालेले दिसून येत आहे। नुकसानीमध्ये ज्वारी, उडीद, बाजरी, सोयाबीन या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून येत आहे। आम्ही दळगाव तालुक्यातील निगडी हे गाव वन निवासी असून आमची जी फार्मर आय डी आहे ती तयार होत नाही। त्यामुळे आम्हाला जी काही पीक विमा आहे ती भरता येत नाही। त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचे फार्मर आय डीसुद्धा तयार होत नाही, तर आमचे पीक विमासुद्धा भरला जात नाही। त्यामुळे शासनाला आम्ही एकच विनंती करतो की आमचे जे काही नुकसान झालेलं आहे ते पंचनामे करून नुकसानीचे पंचनामे करून आमच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान भरपाई द्यावी अशी मी शासनाला विनंती करतो। आणि आमचे जे काही शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेला घास हे अति पावसामुळे नुकसान झालेलं दिसून येत आहे बघा आहे। त्यानंतर आम्ही गेल्या महिन्यात 30/10/2025 रोजी तहसीलदार साहेब दळगाव तालुक्यात येथे नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी निवेदन दिले, तरी आजपर्यंत साहेबांनी तलाठी किंवा कृषी अधिकारी साहेबांनी आजपर्यंत आमच्या गावात आले नाही पंचनामा करायला। तरी आमच्या निगडी गावात दिनांक 24 ते 29 या तारखेच्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली दिसून येत आहे। तरी शासनाला आमच्या शेतकऱ्यांचे शासनाने आमच्या शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे करून तातडीने दखल घ्यावी व आमच्या शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई द्यावी अशी मी शासनाला विनंती करतो। तलाठी पण नाही आले, कृषी अधिकारी पण नाही आले। हे सगळ्यांच्या शेताचे नुकसान झालेलं आहे। सगळ्यांचं आपण हे तुमचं जे नुकसानीचं पाहायला आलो हे आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। आम्ही शेतकऱ्यांपर्यंत आलो, आम्ही शेतात हे पाहणी केली आहे, तर सर्व नुकसान असं झालेलं दिसून आलं आहे। 4-5 शेतकऱ्यांकडे फिरलो आम्ही या शेतकऱ्यांपैकी, तर बरेचसे नुकसान असं दिसून आलं आहे। काही खायला पण नाही, गुरांना पण नाही काही खाऊ वाटणार असं दिसून येत आहे आम्हाला। तर शासनाने शेतकऱ्यांना यांचे पंचनामे करून यांना नुकसानीची भरपाई द्यावी अशी आमची शासनाला विनंती आहे। काही एक दिवसापासून आमरा निगडी गावामा किंवा तालुका मसं किंवा जिल्हा मसं खूप मोठ्या प्रमाणात पाणी पडलो। आज वाढणे नावरेला आमरा जुवार, आज ये जुवारीन परिस्थिती आज येवले ते आमो शेतकरी करेन, आमो शेतकरी केह करेन जगणू जुवे यो आमो आज आमो सहन नाही इतलो यो खाण्या जुगो बी निमदे नी वासडा खाण्या नी माणू खाण्या आमो आजपर्यंत यो ओलो परिस्थितीमुळे आमो आज केह करेन जीवणो केह करेन काय करणं आमो खूप वाईट परिस्थिती में शेता दिनांक आमो शासन केक भी करेन आमो भरपाई आपण जुवे
किंवा आम रोजगार उपलब्ध करून आपण जो आहे आजपर्यंत आम काल्लो रोजगार आम नी जुडतलो आम वन पट्टा धारक मुळे आम काय नी विमा जुडतले नी काही नी नुकसान भरपाई जुडतलो तरी आम सरकार काही ती बी दखल करेन आम ये ते बी नुकसान करून जो आहे हे हमारा